तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मैत्रीचे अनेक किस्से आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार हे एकमेकांचे पक्के मित्र म्हणून ओळखले जातात। पण आता याच दोघांच्या मैत्रीमध्ये दुरावा आल्याचं दिसतंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चांवर आशिष शेलारांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला, तेव्हा शेलारांनी अगदी टोकाची प्रतिक्रिया दिली। त्यामुळे या दोघांमधली मैत्री विरली का असा प्रश्न उपस्थित झालाय। नेमकं काय घडलं पाहूया, याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते, तो विषय संपला। त्या दोघांचा प्रश्न आहे, ते दोन पक्ष आहेत, त्यांनी ठरवावं। राज ठाकरे आणि आशिष शेलार या दोन राजकीय नेत्यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडल्याचं दिसतंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, यावरून सध्या राज्यभरात चर्चा आहे। याच संदर्भात पत्रकारानं आशिष शेलारांना प्रश्न केला। उद्धव ठाकरे यांच्यासोबत जर राज ठाकरे जाणार असतील तर एक जुना सहकारी म्हणून आणि तुमचे वैयक्तिक मित्र म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही बघा, वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा। माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते, तो विषय संपला। राजकीय विषयावर मी राजकीय भाष्य एवढंच करीन। त्या दोघांचा प्रश्न आहे, ते दोन पक्ष आहेत, त्यांनी ठरवावं। शेलारांनी थेट टोकाची भाषा केली। मात्र राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात बिनसलं कुठे हे जाणून घेण्यासाठी थोडं भूतकाळात जावं लागेल। भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्यावरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोकलं होतं। त्याला आशिष शेलारांनी उत्तरही दिलं। मग आशिष शेलारांना प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडेंमधला कवी जागा झाला। खोक्याबाई काय घेऊन बसले, आपली विधानसभा भरली आहे। खोक्याबाई करले आतमध्ये मूळ विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रकटवून टाकले जात आहे। मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं, हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ त्यांनी काम केलं, अशांना लोकांनी निवडून दिलेलं आहे। कुठल्याही पक्षाचा असेल, जे निवडून येता येत नाही, ज्यांना लोक निवडून देत नाही, ते विधानसभेत जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला। बँड्रातनं निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला। मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा, पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच बरा। स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार, पण सगळ्या मुंबईला माहिती आहे की हाच आहे मुंबईचा आशिष जोलार, आशिष जोलार, आशिष जोलार। राज ठाकरेंच्या टीकेपेक्षा शेलारांना ज्यांची कविता जास्त जिव्हारी लागली, त्या संदीप देशपांडेंनी सध्या संयमी भूमिका घेतलेली दिसते। ज्या पद्धतीची टीका त्यांनी साहेबांवर केली, त्या टीकेला ते उत्तर होतं। माझ्या दृष्टीने तो विषय तिथे संपलेला आहे। ह्याच्या पुढे जेव्हा राजकीय टीका होईल, आम्ही राजकीय उत्तर देऊ। वैयक्तिक टीका करू नये ही आमची भूमिका होती, पण तो त्या दोघांचा विषय आहे ना, त्याच्यामध्ये मी कसं बोलणार। संदीप देशपांडेंनंतर मनसे नेते प्रकाश महाजनांनी आशिष शेलारांवर उपरोधिक टीका केली। आम्हाला अतीव दुःख झाले असल्यामुळे काही लोकांनी तर अन्न पाणी सुद्धा सोडलेलं आहे। त्याच्यामुळे आशिष शेलारनी मैत्री तोडली, कदाचित ही जर एक विधानसभेच्या आधी तोडली असती तर बरं झालं असतं। त्याला लक्षात आलं असतं की राजसाहेब मैत्रीतल्या जगातला राजा माणूस आहे। आजपर्यंत राजसाहेबांनी कधीही आशिष शेलारवर कुठलाही उमेदवार दिला नाही आणि त्याच्या ह्या निर्णयानं संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही धक्क्यात आहे। खरं तर प्रकरण राज ठाकरे आणि आशिष शेलारांमधलं, मात्र राऊतांनी सवयीप्रमाणे कमेंट करण्याची संधी सोडली नाही। त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही। जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलं तेव्हा ते नक्की सकारात्मक आहेत ना। नवीन प्रवाह निर्माण करण्यासंदर्भात त्यांच्या मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी
एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती, ही जर त्यांच्या अनुयायांना कळत नसेल तर मी काय करणार? जेव्हा आमच्या प्रमुख नेत्यांनी म्हणजे माननीय पक्षप्रमुखांनी ही भूमिका मांडली की होय, मी सगळे मतभेद भांडणं बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायला तयार आहोत, संदेश स्पष्ट आहे. एकीकडे हे सगळं सुरू असताना मनसेनं आशिष शेलारांना एक निमंत्रण दिलंय. मुंबईत मनसेकडून प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार आहे. त्यात रस्ते, आरोग्य आणि आपत्कालीन व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. यासाठी मनसेनं भाजपचे आशिष शेलार, शिंदेंच्या शिवसेनेचे उदय सामंत आणि ठाकरेंच्या सेनेच्या आदित्य ठाकरेंसह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलंय. कधी काळी शिवतीर्थवर येऊन राज ठाकरेंची भेट घेणारे, स्नेहभोजन करणारे, युती पाठिंब्यासाठी बैठका घेणारे शेलार खरंच राज यांच्यापासून दुरावलेत का? शेलारांच्या त्या एका वक्तव्यानं हा प्रश्न जन्माला घातलाय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.